आरोग्यमंत्री साहेब, वाशिम जिल्ह्यात चाललंय तरी काय असा सवाल उपस्थित केला जातोय। रुग्णालयाच्या इमारतीत मासोळी विक्रीचा प्रकार सुरू असलेला पाहायला मिळतोय। लोकशाही मराठीने सत्य समोर आणलंय। रिठद येथील आयुष्मान आरोग्य केंद्राचा पर्दाफाश करण्यात आलाय। आता तरी जिल्हा प्रशासन जागा होईल का असा सवाल आता केला जात आहे। लोकशाही मराठीने सत्य समोर आणलंय। रुग्णालयाच्या इमारतीमध्ये मासोळी विक्रीचा प्रकार समोर आणण्यात आलेला आहे। रिठद येथील आयुष्मान आरोग्य केंद्राचा पर्दाफाश करण्यात आलाय। वाशिम जिल्ह्यात लोकशाही मराठीने रियालिटी चेक करून रिठद येथील आयुष्मान आरोग्य केंद्राचा पर्दाफाश केलाय। कोट्यवधी रुपये खर्च करून नवीन बांधलेली आयुष्मान प्राथमिक केंद्राची इमारत कंत्राटदाराने भाडे तत्वावर दिल्याची माहिती समोर येते। आता तरी जिल्हा प्रशासन जागा होईल का असा आता सवाल केला जातोय। आरोग्यमंत्री साहेब, वाशिम जिल्ह्यात चाललंय तरी काय असा सवाल उपस्थित होतोय। रुग्णालयाच्या इमारतीत मासोळी विक्रीचा प्रकार समोर आणण्यात आलेला आहे। लोकशाही मराठीने या संदर्भातील सत्य समोर आणलेलं आहे। वाशिम जिल्ह्यात रियालिटी चेक करण्यात आलाय। लोकशाही मराठीने रियालिटी चेक करून रिठद येथील आयुष्मान आरोग्य केंद्राचा पर्दाफाश केलाय। कोट्यवधी रुपये खर्च करून नवीन बांधलेली आयुष्मान प्राथमिक केंद्राची इमारत कंत्राटदाराने भाडे तत्वावर दिली। याच इमारतीत मासोळी विक्रीचा गोरखधंदा सुरू असल्याचं समोर आलेलं आहे। लोकशाही मराठीने या संदर्भातील आता सत्य समोर आणलेलं आहे। या आरोग्य केंद्राचा पर्दाफाश केलाय। रिठद येथील आयुष्मान आरोग्य केंद्राचा पर्दाफाश करत आता या ठिकाणी आता तरी जिल्हा प्रशासन जागा होईल का असा सवाल केला जातोय। रुग्णालयाच्या इमारतीमध्ये मासोळी विक्रीचा प्रकार समोर येतोय। लोकशाही मराठीने रियालिटी चेक करून रिठद येथील आयुष्मान आरोग्य केंद्राचा पर्दाफाश केलेला आहे। वाशिम जिल्ह्यातील ही दृश्य रुग्णालयाच्या इमारतीत मासोळी विक्रीचा प्रकार समोर येतोय। याच इमारतीमध्ये आपण पाहतोय मासोळी विक्रीचा गोरखधंदा हा या ठिकाणी सुरू होता। कोट्यवधी रुपये खर्च करून नवीन बांधलेली आयुष्मान प्राथमिक केंद्राची इमारत कंत्राटदाराने भाडे तत्वावर दिली आहे। या ठिकाणी मासोळी विक्रीचा गोरखधंदा या इमारतीमध्ये सुरू असल्याचं लोकशाही मराठीने हे सत्य समोर आणलंय। आपले प्रतिनिधी गोपाल व्यास आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेत। गोपाल, लोकशाही मराठीने रियालिटी चेक करून हा संपूर्ण प्रकार पर्दाफाश केलाय या संपूर्ण घटनेचा। नक्कीच नीलम, अत्यंत धक्कादायक बाब जी आहे ती लोकशाही मराठीने रियालिटी चेक केली याच्या माध्यमातून समोर आली आहे। रिठद येथील आयुष्यमान आरोग्य मंदिर जे नवीन कोट्यवधी रुपये बांधून कंत्राटदारानं याचं बांधकाम केलेले पूर्ण इमारत पूर्ण केलेली आहे। मात्र ही इमारत अजून चालू केलेली नाही। मात्र कुठेतरी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये रियालिटी चेकच्या माध्यमातून काही सत्य समोर आले आहे। ही इमारत जी आहे ती भाडे तत्वावर दिलेली आहे। या इमारतमध्ये मासोळी विक्रीचा धंदा जो आहे तो गोरखधंदा चालू आहे। त्यामुळे कुठेतरी गावकऱ्यांमध्ये रोष निर्माण व्यक्त केला जातोय। एकीकडे याच गावात ती प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत जुनी आहे, मात्र यामध्ये काही डिलिव्हरीच्या जे प्रसूतीच्या जे काही रुग्ण असतात त्यांना वाशिममध्ये दाखल करावं लागतं। मात्र कोट्यवधी रुपयाची बांधकाम केलेली इमारत जर मासोळी विक्री होत असेल, हिच्या भाडे तत्वावर दिली असेल तर कुठेतरी रोष व्यक्त केला जातोय। नीलम, नक्कीच कोणाला कंत्राट देण्यात आलं होतं त्या संदर्भात काय माहिती मिळते? नक्कीच याच्या संदर्भातली माहिती अजून समोर आली नाही। मात्र जो भाडे तत्वावर राहतो त्याची प्रतिक्रिया सुद्धा आपण घेतलेली आहे। त्यांनी सांगितले की मला इथं दिलेलं आहे राहण्यासाठी आणि मी इथं हा धंदा करतोय। कोणी राहण्यासाठी दिलेलं आहे आणि किती भाडं घेतलं जाते त्या संदर्भात काय माहिती आहे? या संदर्भातली माहिती समोरील व्यक्तीने दिली नाही। मात्र त्यांनी एवढं सांगितलं की मला हा राहण्यासाठी दिलेलं आहे आणि मी इथे हा धंदा करतोय म्हणून मासोळीचा। जी नक्कीच, आपण पाहतोय नवीन बांधलेली कोट्यवधी रुपये खर्च करून ही आयुष्मान प्राथमिक केंद्राची इमारत या ठिकाणी मासोळी विक्रीचा गोरखधंदा सुरू आहे। आता या ठिकाणी कोणत्या आरोग्य केंद्राच्या प्रशासनासोबत काही बातचीत करण्यात आलेली आहे का? त्यांच्याकडून काय या संदर्भात माहिती जाणून घेता आली आहे का? नक्कीच प्रशासनाची मी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्याशी संपर्क झाला नाही माझा। नीलम, जी नक्कीच नक्कीच, आपण पाहतोय या ठिकाणी लोकशाही मराठीने हे सत्य समोर आणलेलं आहे। रुग्णालयाच्या इमारतीमध्ये मासोळी विक्रीचा हा प्रकार या ठिकाणी समोर येतोय। रिठद येथील आयुष्मान आरोग्य केंद्राचा पर्दाफाश या ठिकाणी लोकशाही मराठीने केलेला आहे। आपले प्रतिनिधी या ठिकाणी संपूर्ण माहितीचा या ठिकाणी आढावा घेत आहेत। वाशिम जिल्ह्यात लोकशाही मराठीने रियालिटी चेक करून रिठद येथील आयुष्मान आरोग्य केंद्राचा पर्दाफाश केलाय। कोट्यवधी रुपये खर्च करून नवीन बांधलेली आयुष्मान प्राथमिक केंद्राची इमारत
कंत्राटदाराने भाडे तत्वावर दिल्याची माहिती समोर येत आहे. आता तरी जिल्हा प्रशासन जागा होईल का असा सवाल उपस्थित केला जातोय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.